कोकणातल्या प्रत्येक गावाचं आपलं एक वैशिष्ट्य आहे. कुठे सुंदर समुद्रकिनारा आहे, कुठे घनदाट देवराई आहे, तर कुठे एखादा किल्ला किंवा पुरातन मंदिर आहे. आणि म्हणूनच सर्वार्थाने कोकण सुंदर झालं आहे. कोकणातल्या निसर्गासारखंच कोकणातलं पक्षीवैभवही अतिशय सुंदर आहे. तेच आपण पुढच्या 3 दिवसांच्या भटकंतीमध्ये टिपणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही आमच्यासोबत राहा आणि या पक्षीवैभवाचे साक्षीदार व्हा. नमस्कार, मी अनिल. फोटोची गोष्टच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. या सफारीसाठी आम्ही आदल्या दिवशी मुंबईहून तुतारी एक्सप्रेसने कुडाळला माझा मित्र अभिजितच्या गावी गेलो. तिथून दुसऱ्या दिवशी आमचे गाईड पहाटेच त्यांची गाडी घेऊन आले आणि आम्हाला सूर्योदयाच्या प्रवासाचा अफलातून अनुभव मिळाला. गाडीने आम्ही पोचलो ते खडपडीच्या जंगलात. सकाळच्या सत्रात या मातीच्या रस्त्यावरून जाताना भारी वाटत होतं. पुढे चालणारे आमचे गाईड श्रीकृष्ण मगदूम हे आचऱ्यात राहणारे एक डॉक्टर. पण कोकणात त्यांनी बरेच हिंडून पक्षी निरीक्षणाचा तगडा अनुभव मिळवलेला. त्यामुळे कोणत्या भागात कोणते पक्षी आढळतात याची खडानखडा माहिती त्यांना आहे. आम्ही दोघेही त्यांच्या मागून जात जंगल निरखत होतो. वाटेत लागणारा पाण्याचा ओढा मन प्रसन्न करत होता. तर पक्ष्यांचा किलबिलाट आम्हाला छान काहीतरी बघायला मिळणार आहे याची जाणीव करून देत होता. या भागात आम्हाला कॉमन आयोरा, जेरडॉन्स लिफबर्ड, मलबार ग्रे हॉर्नबिल, चेस्टनट हेडेड बी इटर, स्पेकल्ड पिक्युलेट, क्रिम्सन बॅक सनबर्ड, पर्पल सनबर्ड, फ्लेम थ्रोटेड बुलबुल, ब्लू बियर्डेड बी इटर, डार्क फ्रंटेड बॅबलर, व्हर्डिटर फ्लायकॅचर, ब्राऊन फिश औल, रॅकेट टेल ड्रॉंगो हे आणि बरेच पक्षी पाहायला मिळाले. या भटकंतीदरम्यान आम्ही राहिलो ते कोळझर गावातल्या विराज वेट्टे यांच्या वाड्यात. हा वाडा बऱ्यापैकी प्रशस्त असून आम्ही माडीवरच्या खोलीत राहिलो होतो. वेट्टे यांचं सध्याचं राहतं घर इथून थोड्याच अंतरावर होते. रात्री इथे आम्ही तिघेच झोपायला असल्याने खूप भयाण वाटायचे. या वाड्याजवळ सुद्धा आम्हाला काही पक्षी बघायला मिळाले, जसे की इंडियन पीफाऊल, ग्रेटर फ्लेमबॅक वुडपेकर, इंडियन गोल्डन ओरिओल, ब्लॅक हुडेड ओरिओल, श्रीलंकन फ्रॉगमाऊथ, ग्रे फ्रंटेड ग्रीन पिजन. तसेच इथे आम्हाला सुतार पक्षाची आणि शेकरूची कलाकारीसुद्धा पाहायला मिळाली. एका सकाळी एक शेकरू माडावरचे नारळ फोडून खात असल्याचे दिसले. तर त्यानंतर काही वेळातच एक सुतार पक्षी येऊन तो नारळ कोरत होता. तळकाट वन उद्यानात आपण आता चाललो आहोत. आता आपल्याला तिकडे पक्षी निरीक्षण करायचं आहे. काल आम्हाला तिकडेच कोणते कोणते पक्षी मिळाले डॉक्टर? काल आपल्याला सगळ्यात आधी दिसला ब्लू कॅप रॉक थ्रश, पाठोपाठ ऑरेंज हेडेड थ्रश, त्यानंतर इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचर, बोथ मेल फिमेल, नंतर ब्लू बियर्डेड बी इटर, त्यानंतर आपल्याला जायंट वूड स्पायडर्स पण दिसले. बटरफ्लाईजचे बऱ्याच स्पेसीस दिसल्या. बरोबर. येस. तर आज आपण आणखी तिथे एक्सप्लोअर करणार आहोत आणि मलबार ड्रॅगन तसंच आणखी काही मिळतंय का ते आपण पाहूया. खडपडे घाटासोबतच आम्ही भेट दिली ती तळकट वन उद्यानाला. या वन उद्यानाची देखभाल अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आली असून तुम्ही तासनतास बसून इथे वन्यजीव निरीक्षण करू शकता. मानवी हस्तक्षेपाअभावी इथे अगदी लहान कीटकांपासून मोठ्या वन्यजीवांपर्यंत सगळ्यांचा मुक्त वावर आहे. इथेही तुम्ही बघाल तर एका जायंट वूड स्पायडरने केलेल्या जाळ्याला चुकवण्यासाठी आम्हाला खाली वाकून जावे लागले. उद्यानात जागोजागी इथे आढळणारे प्राणी, पक्षी, कीटक आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींचे फलक लावलेले दिसतात.
इथे आम्हाला इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर, ऑरेंज हेडेड थ्रश, ब्ल्यू कॅप्ड रॉक थ्रश, मलबार व्हिस्लिंग थ्रश, एशियन ब्राऊन फ्लायकॅचर, बार विंग फ्लायकॅचर श्राईक, ड्रॉंगो कुकू आणि इतरही काही पक्षी बघायला मिळाले. खडपडे, तळकट सोबतच आम्ही कुडाळजवळच असलेल्या धामापूर तलावाजवळ थोडेफार फिरलो आणि वालावल या अभिजितच्या गावातही फिरलो. तेव्हा आम्हाला हे पक्षी बघायला मिळाले. ओरिएंटल डार्टर, व्हाईट ब्रोड वॅकटेल, क्रेस्टेड हॉक ईगल, विगर्स सनबर्ड, ब्रॉन्झ विंग्ड जकाना, इंडियन ब्लॅकबर्ड. ही भटकंती करताना आम्हाला आमचे गाईड डॉक्टर श्रीकृष्ण मगदूम मोठ्या शिताफीने आणि कळकळीने पक्ष्यांची माहिती सांगत होते. त्यांचे पक्षी शोधण्याचे कौशल्य अचाट होते. त्यांच्याशी तळकटमधल्या वन्यजीवसृष्टीवर संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळाली. ती पुढे संक्षिप्त स्वरूपात देत आहे. आवाजाची पातळी थोडी कमी आहे, तेवढं सांभाळून घ्या. मलबार ट्रोगन, स्पेकल्ड पिक्युलेट, ग्रेटर फ्लेमबॅक वुडपेकर. नंतर गेल्या वर्षीपासून व्हाईट बेलिड वुडपेकर दिसायला लागला. तर वेल्वेट फ्रंटेड नथॅच, बाकी कॉमनली टिकेल्स, ब्लू फ्लायकॅचर, ब्लॅक नेप मोनार्च, त्यानंतर लेसर फ्लेमबॅक किंवा आपण ज्याला ब्लॅक रम्प फ्लेमबॅक म्हणतो तो, नंतर ब्राऊन कॅप पिग्मी वुडपेकर, तर मलबार व्हिस्लिंग थ्रश, ब्लू कॅप रॉक थ्रश, ऑरेंज हेडेड थ्रश, एशियन ब्राऊन फ्लायकॅचर, ब्राऊन ब्रेस्टेड फ्लायकॅचर. आपल्याला काल कुठला मिळाला तो रस्टी टेल्ड फ्लायकॅचर. बऱ्यापैकी आहे लिस्ट अजून मोठी. रॅप्टर्समध्ये शिकरा मिळतो, क्रेस्टेड गोशॉक मिळतो, बेसरा मिळतो, क्रेस्टेड हॉक ईगल, सर्पेंट ईगल आणि बजार्ड. बऱ्यापैकी कधी कधी फ्लाईटमध्ये ब्लॅक ईगल दिसतो. ब्राऊन वूड आऊल, ब्राऊन फिश आऊल, इंडियन स्टॉप्स आऊल, नाईटजारमध्ये जंगल नाईटजार, प्लस श्रीलंकन फ्रॉग माऊथ इकडे पण आहे. फ्रॉग माऊथ सुरुवातीला असा एक तो, मी ज्यावेळी सुरुवात केली होती त्यावेळी मला वाटायचं अरे केरळलाच आहे, केरळमध्ये. नंतर नंतर कळायला लागला अरे दोडामार्गात आहे. नंतर कळायला लागला तर ओरोसमध्ये आम्ही शोधला. इवन देवगड तालुक्याच्या पट्ट्यात, म्हणजे जो ॲक्च्युली डेन्स फॉरेस्ट नाही आहेत तिथं आहेत, पण ती खूप कमी आणि देवगडच्या दक्षिणेकडच्या बाजूला आहेत, त्या पट्ट्यात सुद्धा मिळाला. फक्त फरक एवढाच आहे, इथं जे फ्रॉग माऊथ आहेत त्यांची संख्या अफाट आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, एकदम तुम्हाला 4-5, 4-5, 8-8, 10-10 पण ओरडताना ऐकू येऊ शकतं. आणि त्या भागात जो आपला भाग आहे, म्हणजे इवन वालावल घ्या किंवा धामापूर घ्या, ह्या पट्ट्यामध्ये कमी आहेत. म्हणजे ओरडले तर एखाद दुसरा ओरडेल, पण आहेत ते त्या पट्ट्यात. ब्ल्यू बियर्डेड बी ईटर, चेस्टनट हेडेड बी ईटर, बी ईटर पण आहेत. 2 प्रकारचे तरी आहेत. पिजन्स आहे, पिजन्समध्ये ग्रे फ्रंटेड ग्रीन पिजन आहेत, त्यानंतर मलबार इम्पिरियल पिजन आहेत, येल्लो फुटेड ग्रीन पिजन आहेत. वार्बलर्समध्ये ग्रीन वार्बलर आहे, लार्ज बिल्ड लीफ वार्बलर आहे, ग्रीनिश वार्बलर आहे. आपला कॉमन कुठला आपण काल काढला होता तो ब्लिट्स रीड वार्बलर आहे. एवढे तरी आहेत. त्या वगळता अजून एखाद दुसरा कुठला असणार म्हणजे. क्लॅमरस रीड वार्बलर आहे. बुलबुलमध्ये आपले कॉमन जे रेड व्हिस्कड बुलबुल, रेड व्हेंटेड बुलबुल फार कमी प्रमाणात चुकून दिसतात, पण आहेत. आणि त्यानंतर येल्लो ब्रोड बुलबुल, फ्लेम थ्रोटेड बुलबुल, ग्रे हेडेड बुलबुल, एवढे बुलबुल आहेत. हॉर्नबिल्स, हा इथले हॉर्नबिल्स इथं 4ही प्रकारचे हॉर्नबिल आहेत. म्हणजे जे महाराष्ट्रात मला वाटतं 4 प्रकारचे आहेत, ते सगळे इथं सापडतात. एक आपला इंडियन ग्रे, दुसरा मलबार ग्रे, तिसरा मलबार पाईड आणि चौथा ग्रेट हॉर्नबिल. 4ही प्रकारचे हॉर्नबिल तिथं आहेत. मग तुम्ही कुठले मॅमथ बघितले इथे? गवारेडे बघितलेत, बिबट्या बघितलाय आणि सांबर बघितलंय. 3 तरी बघितले आठवत. आणि मग हा शेकरू वगैरे. बाकी सिवेट बघितलंय. स्लेंडर लोरीस बाहेर ठेवला नाही, तो नाही बघितलेला. आणि मला वाटतं आपण बेकर म्हणतो त्याला, मंट जॅकची बार्किंग डिअर, ते पण बघितलं.
सांबर अगदी सुरुवातीला ती खाली जो पाणवठा आहे ना, वरती टॉवर आहे, तिथे मी बसून राहायचो सुरुवातीला. तिथं आलो एवढं अफाट मोठं असायचं अजस्त्र. कॅमेरातून तेवढं हे नाही, 200-500 होती, पण तरी ते कॅनोपी एवढी आहे ना दाट झाडी, की त्याच्यामुळं त्याचे डोळे आणि शिंग मध्ये मध्ये अशी दिसत आहेत बघताना असं वर. कळतं की सांबर आहे, पण अख्खा असा येत नाही, कारण म्हणजे ती तशी जागाच नाही आहे ना, डेन्सच आहे तिथे. आणि म्हणजे एरिया छान आहे, असं नाही की तुम्हाला इथं फक्त पक्षी आणि प्राणी बघायला यायचं आहे. तुम्ही जनरल पण जरी आलात, गप्पा मारत बसला, फक्त शांत आवाजात नुसतं ऑब्झर्व करत जरी बसलात, आवाज ऐकत जरी बसलात, तरीही सुंदर आहे, मस्त आहे. ज्यांना जंगलांची वगैरे आवड आहे त्यांनी तळकटला यावं. सगळ्यात पहिली गोष्ट, तळकट सुंदर आहे आणि अफाट आहे. वेळ काढून यावं, म्हणजे असं नाही की तुम्ही आलात आणि सगळं पटकन मिळून जाईल, पण तुम्हाला आनंद मात्र नक्की मिळेल. तुम्हाला स्पेसिस मिळतील न मिळतील, आवाज ऐकू येतील कदाचित, पण तुम्ही आनंद घेऊ शकाल, मजा येईल तुम्हाला. त्यानंतर तिलारी पण आहे. तिलारी मॅमल्ससाठी बऱ्यापैकी, बर्ड्सचं फार असं काय मला अनुभव नाही आहे, पण हा जो पूर्ण दोडामार्गाचा पट्टा आहे तो सगळीकडे लोकांनी फिरावं मला वाटतं. तिलारी झालंच, त्याच्याबरोबर अप्पर तिला म्हणजे वरती तिलारी नगर वगैरे जो एरिया आहे तिकडं डेन्स फॉरेस्ट नाही आहेत, ग्रासलँड आहे, तो एरिया पण बऱ्यापैकी आहे. नंतर पारगडचा एरिया चांगला आहे, पारगडच्या आजूबाजूला पण खूप सुंदर फोटोग्राफी होते. हा जो खडपडेचा एरिया आहे तो चांगला आहे. आता आपण जिथं आहोत तो तळकटचा एरिया चांगला आहे, वानोशीचा एरिया चांगला आहे. त्यानंतर इकडे झोळंबेच्या पुढं गेलात तर असनीये वगैरे आहे, घारपी आहे, तो एरिया चांगला आहे. फक्त कसं आहे, सगळीकडे पक्षी मिळतील असं नाही, जंगल सगळीकडेच आहे, थोडा वेळ द्यावा लागेल, समजून घ्यावं लागेल कुठं काय मिळतंय, थोडा अभ्यास करावा लागेल, बऱ्यापैकी स्पेसिस मिळून जातील. तुम्हालाही पक्षी निरीक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरायचे असेल तर डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली कॅप्शनमध्ये देत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्यांसोबत नक्की शेअर करा.